तो त्याच्या घरी काय परतला, त्याला जावई करून घेण्यासाठी स्थळांच्या रांगाच रांगा लागल्या। लग्नाची मागणी घालण्यासाठी त्याच्या आई वडिलांना फोनवर फोन येऊ लागले। त्यांचा फोन काही वाजायचा थांबेना। कित्येक मंडळी तर आपल्या मुलीचं स्थळ घेऊन त्यांच्या मागच लागली। आता तुम्ही म्हणाल, हे तुम्ही कुणाबद्दल सांगताय? मुलींचं स्थळ घेऊन कोण कुणाच्या मागे लागलं? अहो, आपला अभिजित दीपके, दुसरं कोण? एक आंदोलन करून जो साऱ्या देशाचा हिरो झाला, तोच तो कॉकरोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजित दीपके। पाहुयात यावरचाच हा स्पेशल रिपोर्ट। अभिजित दीपकेला जावई करून घेण्यासाठी फोनवर फोन, त्याच्या आई वडिलांनाही पाहायचंय सुनमुख। नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी। एका आंदोलनाचा चेहरा बनलेला आणि त्या आंदोलनातून देशाचा हिरो ठरलेला अभिजित दीपके आपला जावई व्हावा म्हणून कित्येक जण आज क्यू मध्ये उभे आहेत। देशाचा हिरो झालेला अभिजित दीपके कुणाचा जावई होणार? कुणाची मुलगी त्याच्या गळ्यात वरमाला घालणार? चला अभिजितच्याच घरी जाऊन पाहूयात त्याच्या घरात नेमकं काय चाललंय। तिकडे दिल्लीत जंतर मंतरवर एक आंदोलन झालं, पण इकडे छत्रपती संभाजीनगरच्या अभिजितच्या घरात आता दुसरं आंदोलन सुरू झालंय, त्याच्या लग्नाचं आंदोलन। भगवानराव आणि अनिता या त्याच्या आई वडिलांनीच ही माहिती दिली आहे। मुलीकडची मंडळी लग्नासाठी अभिजितच्या आई वडिलांच्या अक्षरशः माग लागली आहेत। त्यांना फोनवर फोन करतायत। अभिजितची आई म्हणतीये, माझा मुलगा देशाचा हिरो काय बनला? नातेवाईकांचे फोनवर फोन येऊ लागलेत। काही नातेवाईक तर त्याच्या वडिलांना थेट फोन करून सांगतायत, आम्हालाही मुलगी आहे बरं का, लक्षात असू द्या। काही नातेवाईक लग्नासाठी स्थळ सुचवतायत। आता अभिजितचं लग्न केलं पाहिजे असं काही नातेवाईक अभिजितच्या आईला फोन करून सांगतायत। त्यावर आता आम्हालाही सुनमुख पाहायचंय असं अभिजितचे आई वडीलही म्हणतात। स्वतःला झुरळाची उपमा देणारा अभिजित आज देशाचा हिरो बनला खरा, पण अभिजितचा हा हिरो बनण्यापर्यंतचा प्रवास मात्र तितका सोपा नव्हता। त्याला अनेकांच्या टीका सहन कराव्या लागल्या, धमक्या मिळाल्या। आंदोलनादरम्यान कुठं मार खावा लागला तर कुठं शाई फेकीला सामोरं जावं लागलं। त्याला घाबरवण्यासाठी, आंदोलन मागं घेण्यासाठी त्याच्या आई वडिलांना पुढं करून त्याला धमकावण्यात आलं। तुझ्या आई वडिलांना आम्ही पाहून घेऊ, ते तुझ्याजवळ नाहीत असं दरडावलं गेलं। ही धमकी मिळाल्यावर त्याचे आई वडील थेट कोकणात नातेवाईकांकडे राहायला गेले, पण अभिजितनं जंतर मंतर काही सोडलं नाही। सुरुवात झाली नीट परीक्षेपासून, पेपर फुटीपासून। नीटचा पेपर फुटला, विद्यार्थ्यांमध्ये संताप उसळला। याच संतापात सरन्यायाधीशांनी तरुणांना झुरळ म्हटलं। यातूनच अमेरिकेत बसलेल्या अभिजितला ट्रिगर मिळाला। त्यानं कॉकरोच जनता पार्टी स्थापन केली। बघता बघता लाखो झुरळं त्याच्या सपोर्टसाठी बिळातून फटीतून बाहेर पडली। अभिजित अमेरिकेतून भारतात परतला आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी याच झुरळांना त्यानं दिल्ली दाखवली। आंदोलन झालं, उपोषण झालं, संसदेवर मोर्चा निघाला, पोलिसांकडून लाठीचार्ज झाला, अश्रुधुराचा वापर झाला, पाण्याचा मारा झाला। अनेक झुरळं ठेचली गेली, पायाखाली तुडवली गेली, चिरडली गेली। या विरोधात देशात हलकल्लोळ माजला। विरोधी पक्षांनी संसदेत आवाज उठवला। PM मोदींचाही टोन बदलला। मित्रोच्या जागी हॅलो फ्रेंड्स हा शब्द ओठांमधून बाहेर पडला। अखेर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला आणि वी हॅव डन इट असं जंतर मंतरवर म्हणणाऱ्या अभिजितच्या नावाचा जय जयकार सुरू झाला। आणि मग मला हिरो बनवू नका असा म्हणणारा अभिजित दीपके साऱ्या देशाचा हिरो बनला। हा होता अमेरिकेतून भारतात परतून आंदोलन करून आणि ते आंदोलन यशस्वी करून दाखवणाऱ्या अभिजितचा देशाचा हिरो होण्यापर्यंतचा प्रवास। पण आज मात्र संपूर्ण चित्र बदललंय। अभिजितच्या आई वडिलांना आज त्याचा प्रचंड अभिमान वाटतोय। आज गुरुपौर्णिमा। त्याची आई म्हणाली, आता तो आमचा गुरु झालाय, तो आमचा पालक झालाय आणि आम्ही त्याची मुलं झालोय। आज अभिजित छत्रपती संभाजीनगरला त्याच्या घरी परतलाय आणि आता जाता जाता या अभिजितचा एक भन्नाट किस्सा ऐकवतो।
अभिजित दीपके आज जरी देशाचा हिरो बनला असला तरी तो पूर्वी किती भित्रा होता याबाबत त्याच्या आईवडिलांनीच सांगितलेला हा किस्सा. अभिजित खूप भित्रा होता. घरात एकदा ड्रिल करताना त्याच्या हातून पाईपलाईन फुटली आणि आता वडील काहीतरी बोलतील, आता आपली काही खैर नाही असं म्हणून त्यानं चक्क दिल्लीच गाठली. जो एकेकाळी वडिलांच्या भीतीपोटी घरातून दिल्लीला पळाला तोच आज देशासाठी आंदोलन करायला दिल्लीत जाऊन बसला. थोडक्यात काय तर एका आंदोलनानं सगळं चित्रच बदललं. एकेकाळी भित्रा असलेला अभिजित दीपके आज देशाचा हिरो झाला आणि आता हाच देशाचा हिरो कोणत्या मुलीच्या आयुष्यात हिरो बनून जाणार आणि कोणत्या कुटुंबाचा जावई होणार हे आता लवकरच कळणार. कारण आता अनेक जण म्हणू लागलेत, जावई असावा तर असा. तुम्हाला काय वाटतं? व्हा व्यक्त आणि पाहत रहा LS मराठी फक्त.